नमस्कार. आपण आज बघतोय ह्या वासराला विषबाधा झालेली आहे. तर जे आपलं तांबवा गोचिडसाठी जे मेडिकलमध्ये औषध मिळते ते बऱ्याच वेळ आपण असं करतो की म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटतं की जर त्याचा डोस असतो 1 ml 10 लिटर पाण्यामध्ये किंवा जो काही डोस असतो तो, तर आपल्या जनावराला जास्त तांबवा गोचिड झाल्यात ते लवकर जाण्यासाठी आपण काय करतो, एखादी ml जास्त झाल्यावर काय होईल असं आपल्याला वाटतं जेणेकरून जनावरांच्या तांबवा लवकर माराव्या. पण बऱ्याच वेळी त्याचे कॉन्सन्ट्रेशन जास्त झाल्यामुळं त्याचं पॉयझनिंग होतं. आता ह्या वासराला सुद्धा पॉयझनिंग झालेलं आहे. तर असं झालं तर आपण काय करायला पाहिजे, डॉक्टरांना बोलवलं तर पाहिजेतच आणि ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतली पाहिजेत. पण त्याच्या अगोदर ज्यावेळी आपल्याला लक्षात येते की हे जनावर जरा असं मान टाकतंय किंवा शांत बसतंय, वैरण भराटा खात नाही, अशा वेळी पहिल्यांदा आपण त्याची स्किन, कारण हे स्किनमधून त्याचं पॉयझनिंग झालेलं आहे, तर पहिला कातडी पूर्ण त्याची धुतली पाहिजेत. ह्यामध्ये प्रामुख्यानं साबणाचा वापर आपल्याला करायचं नाही आहे. फक्त पाण्यानं अंग पूर्ण धुत राहायचे कंटिन्यू, जेणेकरून कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जर खायचा सोडा आपण टाकला तर त्याने जरा इफेक्टिव्ह होत जाईल. आणि हे उपाय करून आपण डॉक्टरांना बोलवलं तर त्याची ती जास्त तीव्रता वाढणार नाही. त्याचप्रमाणे जर खाण्यातील पॉयझनिंग विषबाधा झाली असेल तर आपण त्याला कोळसा जर घातला, आपला चुलीतला कोळसा जो आहे तो बारीक करून घातला तर पॉयझनिंग कमी व्हायला यासाठी मदत होते. नमस्कार.